तुमच्या या ठिकाणी महत्वाचे तुम्ही सांगितले जात मी एवढा भक्तिमान आहे आणि मी देवाच्या जवळच राहणार पण गर्वप्रमाणे तुम्हाला मध्ये आणू नको की मला मी एवढा बुद्धिमान आहे मी एवढा एवढा ताकदवान आहे तो वाचक असतील तर बालाजी शिंदे डोंगरगावकडे सूचक राहतील 80 ओया झालेल्या आहेत 20 ओया लवकरात लवकर घ्याव्यात ही विनंती दादा इकडे बघा मला बुद्धी आहे आता मला असंच घेता हो इकडे बघा इकडे बघा हरी हरी दादा इकडे बघा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मधुराम पुण्यात्मवादे भगवान नगराची सुरस अभी गोड पवित्र कथा पुण्य पावन पवित्र पावलेवाडी नगरीमध्ये बऱ्याच दिवसापासून चालू आहे मोठा भाग्याचा दिवस आहे महाराज खरंच तर आजचा दिवस तर आधी आमच्या डोंगरगावजवळ एक तंड आहे त्या तंड्यामध्ये आज रामायणाचा एक अध्याय घेतला आणि पूर्ण तंड्याला महाराज महात्मावर जोडायला कारण हे कार्य झालं तर खूप बोलायचं होतं महाराज पण महाराजाच्या गावाला येणं म्हणजे महान पुण्य आहे आणि दिवस कोणता आहे रामनवमी असेल आज रामनवमी खरी रामनवमी आहे जिकडे तिकडे तंड्याने रामायण चालू थंडे आता डोंगरगावकरानं तंड्यावर भात खाऊन आला आमच्या गावाला एक तंड आहे शेवालाल राम महाराज की जय म्हणायचं आज आला बघा वाचक देशमुखच होत काय मदत केलं मला ज्या गावाला आलं की असा जोडीदार आणि 5 मिनिटाला झाली म्हणल्यावर 5 एका ठाई आल्यावर काय उत्तर द्यावं लागेल आणि 5 ज्याला जिंकले त्याचं तर मग सगळे बदलून होळी होते पण ते होऊन देतात काय देव सांगायला 5 ठिकाणी एक मिळाल्यावर आता लय आता महाराज 5 म्हणल्यावर लय आहे पण हे लागले की घ्या म्हणतात तिसरे मग आखी भावची म्हणते त्याला जमलं नाही उगाच सांगायला बसलं तर आणि विक्री म्हणते आता काय केलं माझे अशा प्रकारे 5 एक झाले तर महत्कार्य म्हणाले हे नाम करू आणि 5 भाव एका ठिकाणी आले तर आणि हे आता आलं तर महाराजला तू भाव आहे 5 एक झाले तर काय करते आमदार सुटला अहो या ध्येयामध्ये राम आहे रावण काय म्हणते जे तुमचं वाट बघारे काय मला सांगत गेले दुसरे नव्हते माहित आहे एसटीला आता एसटी म्हणजे मला तुम्हाला वाटत एसटी कसं काय कोटी वाचली पण ज्याने सांगत त्याला त्याला कोणी आलं जाऊ नये का आटेकाचा होता तिकीट काढून गेला त्याचा होता आटेकार नाही असं विचारावर लागू लागले 5 मिनिटात काय म्हणते या डोळ्यानं राम दुसरा एक डोळा आहे की या डोळ्यानं कृष्ण कळाला की बस त्यानं डोळे झाला त्याला तिकडे लोक म्हणते की नाही दगडात देव नाही हो दगडात देव काही लोक नाही म्हणतात अरे त्याचा हे त्या ठिकाणी गेल्यावर प्रेम झाल्यावर सगळ्यामध्ये 10 रुपयाची दिसते तुम्हाला आपण दे टाकून देता सांडून देता काय सांडून देणाऱ्याची जगात कीर्ती आहे तुकाराम महाराजांना 300 एकर जमीन वाटली आता तुकाराम महाराज जे म्हणले की इकडे आहे बाबा लाख
लाखाने रुपये कमवतो. पण त्यानं कष्ट खालाय अशा प्रकारचे काय करू ऐका जरा. आठवड्या पदाला गेल्यावर काम कुरत अहंकार सगळं महाराज टाकून गेल्यावर त्याला ते मुंगीपासून ब्रह्म दिसते. कोण कोणाला म्हणाले मारत ऐकाले वांडे हजारो लाखो लोक ऐकायला तिथं एक नव्हते महाराज. आता पद्म माझ्याला ऐकायला जे सांगाले महाराज फक्त ऐकायला अजून बोलला नाही. मला बोलला नाही तसं तुम्ही बोलला नका. रामप्रभू म्हणालाय तुम्ही नाही जाणती का काय काय नका साईंचं पण मिळण्यासाठी काय करायला रे रामप्रभू सांगलं तर ऐका म्हणता. राम भक्त या ठिकाणी महाराज मारुतीला देव प्रभू असणारे आवजीसाठी काय काय सांगू लागले तर ऐका म्हणता. काय बोलू चांगलं झालं महाराज पंचकरण इतिहास हे माणूस आमचा कसा आता YouTube वर जाणार आहे. एकट्या वानराने दगड तणले आता सांगायची नाही. माझा एकल्या म्हणून बघा असेच म्हणू लागले मला काय म्हणतात. कोणतं पनीर आहे तळेल आहे तिकडं एक तळेल आहे. हां घरी आहे. Terima kasih.
वाचक सूचक आले महाराज आल्यावर जेव्हा सांगितलं पहिल्या सुरूला अगोदर वाचक सूचक आलं जेवावं मग सेवा करावं. सेवाही झाली त्याची. जाता जाता मला मध्ये काय केलं जमलं कसं म्हणजे देशमुखाचं गाव याचा अर्थ ऐका पुढे राजाची भीक मागितलेला आपण सीते यानं तरी कोणतं काय केलं म्हणजे सांगितलंय नाही की महाराज म्हणले. यानं सुद्धा काय केला म्हणजे काठावरती राजा होता महाराज. काठावरती झोळी घातली आणि भगवे कपडे घातले आणि भगवे कपडे घालून मध्ये काय केलं सीतेपाशी गेला माय भिक्षा दे म्हणला. यानं माय म्हणला पुढी माता म्हणायची भोगून पाहायची कपडे मिळवले घराचे माणसाचं सिंगल बोलण्यामध्ये प्रत्येकाचं अशा प्रकारचं आहे महाराज. काय म्हणाला पहिल्याने माय म्हणते नारी देवाची विश्वतत्व सांगली मानसी सोय भिकेची कलियुगात तुमची आमची कथा काहीच नाही महाराज. देवाची अशी कथा झाली त्या भगवंताची जगाला चालवणाऱ्या भगवंताची कथा अशी झाली आणि तुमच्या पाळ केला देखा पुराणा संख्य बरं जाऊ द्या म्हणला. दुसऱ्याचं काय जगाचा मालक स्वर्ग मृत्यू पाहतात याचा मालक असताना म्हणले विष्णू भगवान काय केलं त्यांना असताना म्हणले काय केलं एकदा उभं असं केलं मराठी गादी जाती काय की आणि काय करा तुम्ही जर असं काहीतरी नाटक करा. मध्यस्थी केली देवानं. भीक मागायला गेला भीक मागायला गेला नाही बळीचा उद्धार करायला गेला होता. बळीला पाताळात राज्य द्या गेला होता. बळीच्या घरामध्ये मला दरमट्यामध्ये बोरात दिवस राहिला काय राहिला आता याला की कपटाची वालता भरी नव्हे का सर्वता नरक भोगित आणि महाराजमध्ये पावडेवाडीमध्ये आज हे वाचक सूचक आले महाराज श्रीरामाचे भक्त याच्यावर प्रेम आहे महाराज. वाचक सूचक गावाल्याचं माऊलीचं माईचं अशा प्रकारचं आईचं सर्वांचं प्रेम आहे. त्या प्रेमासाठी मला म्हणजे पब्लिक जमलेली आहे. येईल कोणी कोणासाठी जमलं नाही. ऐका पुढे हनुमान श्रीराम माणसं शहीद झाले अशा प्रकारची गोष्ट झाली. आज भगवंताचा दिवस त्या अशा प्रकारच्या त्या रामाच्या भक्ताला धोका देऊन 10 वाजता काय ठरवलं होतं. काही जण माणसाला काय करतात मला आता महाराजांना सांगितलं लवकर आता काही नाही भीक कामाचं मंदिरावर त्याला पंचनामा माती ढोंग्या पेशा कर हे कर गेलं नाही तशा प्रकारचं आता काय म्हणते निसर्गाचा फरक असते तशा प्रकारची वय बोलाली आता नवतता होय असं झालं होतं. एवढं तरी नाव निघेल मला नाही तर घरी राहून महाराज ते मारते. आता तिथं म्हणले काय द्यावर कसे होते माहिती ती हनुमान प्रत्येकाला असते बरं ते आज सोडू उद्या सोडू त्याच्या शक्तीला 5,000 आपली भरती महाराज घाम आला होता आम्हाला सांगायला. काय नाही तसं नसतं. संगत करा काही संगतीचा गुण परिभाव होते काय तसं नसते. आणि संगत जराची जर बाजू राहिलेली असती तिकडे चांगली राहिल्या असते. अशा पुढे नक्की मला मात्र सोडित नाही. हनुमंता गेला अंगाधन करुणी या मारीला जम्मू मारी होणी त्राटीला देव जय मोदरामा प्रेमाची आरती सद्भावे आरती जय देव जय
सती श्री सीता मनुवेने झाले अवघ्या रघुनाथा आनंद संदेव राज्य महता आरती हे राजा कौशल्या माता देव जय गोदा रामा प्रेमाची आरती सदाय आरती संपूर्ण रामा देव जय अनुहात ध्वनी रती अपार पद्ममान करते पुकार राजा रघुवीर पूजा उच्चार आरती वाद्यांचा गजर देव